नमस्कार, मी विद्या स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं। आजच्या व्हिडिओमधून आपण रथसप्तमीबद्दल माहिती घेणार आहोत। म्हणजेच रथसप्तमीला आपल्याला कशी पूजा मांडणी करायची आहे, काय कोणते कोणते काम करायचे आहे आणि कोणता सोपा मंत्र म्हणायचा आहे, काय नैवेद्य दाखवायचा आहे याबद्दल आपण या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता रथसप्तमी 2026 मध्ये 25 जानेवारी रविवार रोजी आलेली आहे। योग असा आलेला आहे की ती रविवारी आलेली आहे। रविवार म्हणजेच सूर्यदेवतेचा रविवार हा दिवस असतो आणि त्याच दिवशी रथसप्तमी आली आणि रथसप्तमीला सूर्यदेवतेचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो आणि हाच योग आणि रविवार हा सूर्यदेवतेचा वार आहे, त्याच्यामुळे हा योग जुळून आलेला आहे। आणि हा तिसरा योग असा आलेला आहे की ह्याच दिवशी सूर्य नमस्कार दिवस सुद्धा साजरा केला जाणार आहे। हे तिन्ही योग एकाच दिवशी जुळून आलेले आहे। तर आता सूर्यदेवतेची आराधना करण्याला रथसप्तमीला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे। तर रथसप्तमीचा हा उपवास कोण कोण करू शकतं, तर बघा असं काही बंधन नाही। रथसप्तमीचा हा उपवास ज्याला झेपेल, ज्याच्या तब्येतीला साथ देईल ते सर्वजण हा उपवास करू शकतात। त्याच्यामुळे त्याच्यामध्ये लहान मोठे सर्व असतील आणि विशेषतः बघा ज्यांच्या कुंडलीमध्ये सूर्य हा दुर्बळ आहे म्हणून त्यांनी हा उपवास करणे अत्यंत आवश्यक असे आहे। त्यांनी हा उपवास केला तर त्यांच्या कुंडलीतील सूर्य हा बलवान होतो असे मानले जाते आणि ज्यांच्या सूर्य कुंडलीमध्ये बलवान असेल त्यांना सरकारी नोकरीचे योग असतात असे मानले जाते। त्याच्यामुळे बघा सूर्य हा कुंडलीमध्ये बलवान राहण्यास अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे आणि सूर्यदेवतेचा आशीर्वाद जर मिळाला तर आपले भाग्य हे सूर्यासारखेच चमकून निघते, यामध्ये काही शंका नाही। तर रथसप्तमीचा हा उपवास सर्वजण करू शकतात आणि रथसप्तमीचा बघा ह्या दिवशी दूध उतू घालण्याला सुद्धा अतिशय महत्त्वाचे स्थान मानले गेलेले आहेत। त्याच्यामुळे प्रत्येकजण हा आपल्याला दूध उतू जाण्याचा जो सणाला जो उपाय आहे तो नक्कीच ह्या दिवशी केला जातो आणि तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि सगळीकडे तो उत्साहामध्ये साजरा केला जातो। आता बघा सूर्यनारायणाची आराधना आपल्याला कशी करायची आहे, तर रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला लवकर उठायचे आहे। सूर्योदयापूर्वी आपली सर्व कामे आवरली पाहिजेत आणि आपली आंघोळ वगैरे झाली पाहिजेत, डोकं विंचरणं झालं पाहिजे, कारण की रथसप्तमी सूर्योदयानंतर आपण केस विंचरले जात नाही, म्हणून आपल्याला सूर्योदयापूर्वी सर्व कामे करायची आहेत। आणि नंतर सूर्य जसा आपल्याला उगवतो त्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे आणि अर्घ्य देताना आपल्याला काय करायचे आहे की एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे आणि त्या कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे, अक्षता टाकायची आहे, हळद कुंकू आणि फूल टाकायचं आहे। लाल फूल असेल तर त्याच्यामध्ये टाका आणि बघा आपल्याला पांढरे तीळ टाकायचे आहे आणि सूर्यदेवतेला आपल्याला अर्घ्य द्यायचे आहे, कारण सूर्यदेवाला रथसप्तमीला किंवा पौष रविवारी अर्घ्य देण्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे। जेही कोणी अर्घ्य देईल त्याला सूर्याचा आशीर्वाद मिळतो आणि त्याचे सर्व रोग राई दूर होतात आणि उत्तम आरोग्य लाभण्यासाठी सुद्धा आपल्याला सूर्याचा आशीर्वाद पाहिजे असतो। त्याच्यामुळे आपल्याला अर्घ्य दिले तर आपल्याला आणि उपवास केला, आपण या विधी केल्या तर आपल्याला सूर्यदेवतेचा आशीर्वाद मिळून आपले आरोग्य चांगले राहते। उत्तम आरोग्यासाठी बघा वंश वृद्धीसाठी म्हणजे ज्यांना संतान प्राप्ती होत नाही त्यांच्यासाठी सुद्धा हा उपवास करणं अत्यंत आवश्यक असं आहे। सूर्यांची उपासना करणं सुद्धा आवश्यक आहे आणि त्यांनी जर सूर्यदेवतेची उपासना केली तर त्यांना संतान प्राप्ती होते, उत्तम आरोग्य लाभते। आणि बघा आपल्या जोपर्यंत उत्तम आरोग्य नसते त्याच्यामुळे आपल्याला कोणत्याही सुखांची आपण उपभोग घेऊ शकत नाही। त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये उत्तम आरोग्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे आणि उत्तम आरोग्य राहण्यासाठी आपल्याला सूर्यदेवतेची उपासना ही करायचीच आहे। तर बघा त्याच्यामुळे आपल्याला सूर्यदेवतेला अर्घ्य द्यायचेच आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या दिवशी आपल्याला तीळ टाकायचे आहे, पांढरे तीळ टाकून आणि गंगाजल टाकूनच आपल्याला आंघोळ करायची आहे, कारण की या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे। परंतु आपल्याला सर्वांनाच बघा आता नदी जवळच असेल असे नाही आणि तीर्थक्षेत्री जाणं जमतं असं नाही, त्याच्यामुळे घरच्या घरी आपल्याला पाण्याच्या आंघोळीमध्ये गंगाजल टाकायचे आहे आणि थोडे तीळ टाकायचे आहे आणि त्याने आपल्याला आंघोळ करायची आहे आणि अर्घ्यसुद्धा देताना आपल्याला तीळ टाकायचे आहे पाण्यामध्ये। आता बघा
आता आपण बघितलं की उपवास कोण करू शकतं, आपल्याला ह्या उपवास आपल्याला त्या दिवशी काय करायचं आहे आणि नंतर आपल्याला पूजा मांडणी करायची आहे. तर पूजा मांडणी बघा आपल्याला कशी करायची आहे, तर तुम्ही गॅलरीमध्ये जिथे ऊन येत असेल तिथे गॅलरीमध्ये तुळशीजवळ ही पूजा मांडायची आहे आणि सूर्यप्रकाशामध्येच मांडायची आहे, कारण की तिथे मांडण्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. आणि जर तुमच्याकडे तुळशीजवळ जागा नसेल तर तुम्ही देवघरासमोरही मांडली तरी चालणार आहे, परंतु शक्यतो जर जागा असेल तर तुम्ही तुळशीजवळच ही पूजा मांडायची आहे. एक पाट घ्यायचा आहे, त्यावरती आपल्याला बघा रक्तचंदनाने सूर्यांची प्रतिमा काढायची आहे आणि सूर्यदेवतेची प्रतिमा काढल्यानंतर आपल्याला रथ काढायचा आहे. रथामध्ये बसलेला सूर्यनारायण देवता आपल्याला काढायचे आहे. आपल्याला तो रथ काढायचा आहे, कारण की ह्या दिवशी असे मानले जाते की सूर्यदेवता रथामध्ये बसलेले असतात आणि रथामधून ते भ्रमण करत असतात. म्हणून रथामधील सूर्यनारायण देवतेची प्रतिमेला पूजण्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान ह्या दिवशी आहे. आणि आपल्याला तसंच रथामधील प्रतिमा आपल्याला सूर्यदेवतेची काढायची आहे. आणि तुम्हाला बघा हे 7 घोडे त्यांना काढायचे आहे. जर तुम्हाला घोडे नाही काढता आले तरी तुम्ही सूर्यदेवतेची प्रतिमा ही रथात बसलेली आहे असेच काढायचे आहे. आणि बघा दुसरे असे की रेडीमेड जो साचा मिळतो त्याने सुद्धा तुम्ही रांगोळी काढू शकता. रक्तचंदन जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सरळ सरळ रांगोळीने हे प्रतिमा काढायची आहे आणि त्याची पूजा आपल्याला करायची आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला ती पूजा कशी करायची आहे, पाटावरती आपल्याला सूर्यदेवता रथात बसलेले काढल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे. म्हणजे गणपती बाप्पाला आपल्याला आंघोळ घालायची आहे. स्नान घातल्यानंतर आपल्याला ते एका विड्यावरती पानांची आपल्याला गणपती बाप्पाची तांदूळ टाकून स्थापना करायची आहे, सूर्यदेवतेची करायची आहे. विडा ठेवायचा आहे समोर. आणि बघा आपल्याला ह्या दिवशी नैवेद्य काय करायचं आहे, तर तुम्ही तिळाच्या पोळ्या सुद्धा करू शकता आणि खिरीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही खीरही ह्या दिवशी करू शकता. नाहीतर कोणी कोणी बघा पुरणपोळी सुद्धा करतं, पुरणाचा नैवेद्य सुद्धा दाखवतो. तर ह्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. पुरणपोळीचा दाखवला तरी चालेल, तिळाचा दाखवला तरी चालेल. आणि गणपती बाप्पाला तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि बघा जेव्हा आपण पूजा करू तेव्हा तुम्ही बोरं, ऊस हे जे आपल्याला ह्या सीझनमध्ये मिळतं ते तुम्ही ठेवायचं आहे तिथे. आणि नंतर आपल्याला पूजा करायची आहे. तुम्ही आदित्य राणूबाईची कहाणी ह्या दिवशी करायची आहे. नाहीतर रथसप्तमीची कहाणी जर तुम्हाला येत असेल किंवा माहीत असेल किंवा तुम्ही यूट्यूबला लावू शकता. आणि आपल्याला बघा सूर्यनारायण देवतेची 12 जी नावे आहे ती आपल्याला ह्या दिवशी नावे घ्यायची आहे. आणि आपल्याला आदित्य हृदय स्तोत्र आपल्याला ह्या दिवशी पठण करायचे आहे. नाहीतर ओम गृणी सूर्याय नमहा, ओम गृणी सूर्याय नमहा हा एकदम सोपा मंत्र आहे. हा मंत्र आपल्याला जपायचा आहे. बघा आपल्याला खूप अवघड मंत्र येतीलच असे नाही. असा सोपा मंत्र जरी म्हटला तरी चालणार आहे. तसे तर बघा पूजालाच अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. आपल्याला पूजा वगैरे करायची आहे, नित्यनियमाने आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे. आणि बघा आता याच्यानंतर आपल्याला ही अशी पूजा मांडायची आहे. आरती सूर्यदेवतेच्या जवळ आपल्याला तो दिवा लावायचा आहे, तुपाची निरंजन लावायचे आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला कहाणी केल्यानंतर पूजा केल्यानंतर आरती करायची आहे सूर्यदेवतेची. आणि आपल्याला त्याच्यानंतर गोडधोडाचा नैवेद्य हा सूर्यनारायण देवतेला आपल्याला दाखवायचा आहे. आता ह्या दिवशी दूध उतू घालण्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. तर आपल्याला दूध कसे उतू घालायचे आहे, तर बघा आता अगोदर चुली राहत होत्या म्हणून चुलीवरतीच दूध उतू घालायचे. तर आता काय करायचं आहे, तुमच्या अंगणामध्ये तुम्हाला एखाद्या कोणतंही पात्र घ्या तुम्ही, होम हवन पात्र असेल तरी चालेल त्याच्यामध्ये. नाहीतर तवा घ्या, तव्यावरती तुम्ही गोवऱ्या नाही तर तुम्हाला समिधा असतात त्या घ्या. त्याच्यावरती आपल्याला बघा आपण जे सुगडं आणलेलं होतं असं सुगड आपल्याला घ्यायचं आहे एक त्याच्यामधून. आणि ते आपल्याला जेव्हा आपण प्रज्वलित करू अग्नी त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती ठेवायचं आहे. गोवऱ्या आपल्याला घ्यायच्या आहे, समिधा घ्यायची आहे. नाहीतर छोटे छोटे लाकडं जरी वाळलेल्या झाडांचे घेतले तरी चालणार आहे. आणि त्याच्यावरती आपल्याला सुगडं ठेवायचं आहे आणि ते दूध त्याच्यावरती तापवायचं आहे. आणि ते दूध आपल्याला उतू जाऊ द्यायचं आहे, कारण अग्निदेवतेला तो प्रसाद आपल्याला अग्निदेवतेला दाखवायचा आहे. कारण अग्निदेवतेपासूनच आपण सर्व अन्न बनवतो, त्याच्यामुळे आपल्याला अग्निदेवतेला तो दूध ओतू जाऊन प्रसाद जाऊ द्यायचा आहे. आणि तोच प्रसाद सूर्यनारायण देवतेला आपण दाखवतो आणि तोच प्रसाद म्हणून आपल्याला सर्वजण घरातील सदस्यांनी ग्रहण करायचा आहे.
नाहीतर बघा तुमच्याकडे जर असं जमलं नाही तुम्हाला अंगणामध्ये, तर तुम्ही सरळ सरळ आपला गॅस आहे त्याची आपल्याला पूजा करायची आहे. व्यवस्थित आपल्याला पूजा करायची आहे, स्वच्छ करायचं आहे गॅस, त्याच्यावरती रांगोळी काढायची आहे, हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्याच्यावरती सुगड ठेवून आपल्याला दूध उतू जाऊ द्यायचं आहे. कारण दूध उतू जाण्यालाच अत्यंत महत्त्व आहे. आपण एरवी काय म्हणतो की आपल्याला दूध उतू गेलं तर आपल्याला सर्वीकडे घाण घाण होते असं आपल्याला वाटतं, परंतु ह्या दिवशी दूध उतू जाण्यालाच अत्यंत महत्त्वाचे स्थान असल्यामुळे असे दूध उतू जाऊ द्यायचे आहे. अग्निदेवतेला तो प्रसाद म्हणून आपल्याला उतू जाऊ द्यायचा आहे आणि सूर्यदेवतेला सुद्धा हा प्रसाद म्हणून आपल्याला जाऊ द्यायचा आहे. आणि दूध उतू हा बघा जे सूर्यांचे किरणं असतात आणि ते गुणकारी असतात. माहिती आहे आपल्याला की आपल्याला विटॅमिन डी सुद्धा सूर्यनारायण देवतेकडून भेटतं. त्याच्यामुळे जे त्यांचे तेजस्वी किरणं आहेत ते त्या दुधावर पडतात आणि ते दूध गुणकारी बनतं आणि ते दूध पिल्यावरती आपल्याला सुद्धा आरोग्याची प्राप्ती होते. हा त्यामागचा उद्देश आहे. आणि बघा एरवी आपल्याला गोळ्या आपण विकत खातो, परंतु सूर्यनारायण देवता रोज उगवतात आणि सर्वात प्रथम आपल्याला दर्शन जर कुणाचे होत असेल तर ते सूर्यनारायण देवतेचे होते. आणि सूर्यनारायण देवतेला आपण पूजतो कारण की आपल्याला सूर्यनारायण देवता बघा हे स्वतः स्वयंप्रकाशित आहेत आणि दुसरे ग्रह आणि ग्रहांचा राजा सुद्धा सूर्यग्रह आहे. या 9 ग्रहांचा राजा सूर्य देवता आहे आणि अशा सूर्यदेवतेला आपल्याला बघा आपल्याला म्हणजे विनामूल्य आपल्याला विटॅमिन डी मिळत असते आणि ते आपल्या शरीराला अत्यंत आवश्यक असते. ते छोटे मूल का असत नाही, त्याला सुद्धा विटॅमिन डीची आवश्यकता असते आणि आपण सूर्याच्या किरणामध्ये त्याला घेऊन बसत असतो. तर असे हे सूर्यदेवता आणि सर्व ग्रहांना त्यांचा प्रकाश ते देतात आणि दुसरे ग्रह त्यांचाच प्रकाश घेऊन चमकतात. त्याच्यामुळे असे गुणकारी बघा आपल्याला देवता हे आरोग्याची प्राप्ती करून देणारे आहे आणि आपल्याला धनसंपत्तीची प्राप्ती सुद्धा आपल्या कुंडलीत जर सूर्यदेवता बळकट असेल तर प्राप्ती होत असते आपल्याला. त्याच्यामुळे आपल्याला सूर्यदेवतेचं हे सर्व गुणकारी उपाय असल्यामुळे हे गुणकारी असल्यामुळे आपल्याला सूर्यदेवतेचे पूजन हे करायचेच आहे आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे. कारण ते आपल्याला सृष्टीला एवढं देतात. आपल्याला बघा जर 2-3 दिवस पाऊस चालू असेल तर आपल्याला आपण किती म्हणतो की बाबा सूर्यनारायणाचं दर्शन केव्हा होईल, सूर्यनारायण देवतेचं दर्शन केव्हा होईल. आपण आतुरतेने वाट पाहत असतो आणि थंडीच्या दिवसात बघा आपल्याला थोडं जरी ऊन कुठे दिसेल तर आपण तिथे लगेच सूर्यनारायण देवतेच्या जे किरणं असतात पडलेले त्याच्यामध्ये आपण जाऊन उभं राहतो. इतकं महत्त्व, इतकी आतुरतेने आपण वाट पाहतो, इतकं महत्त्व सूर्यनारायण देवतेला आहे आपल्या जीवनामध्ये. कारण सूर्यनारायण देवते जर उगवले नाही तर आपल्या धरतीवरती कोणतेही पीक पिकणार नाही आणि आपल्याला मिळणार नाही. म्हणजे आपल्याला जी प्राप्ती होते ते सूर्यनारायण देवतापासूनच होत असते. म्हणून आपल्याला हे सूर्यनारायण देवतेची कृतज्ञता ही रथसप्तमीला आपल्याला व्यक्त करायची आहे. तसेच बघा ज्यांचे हळदी कुंकू करणं राहून गेलेलं आहे त्यांनी सुद्धा हे शेवटचा दिवस असतो की त्यांनी हळदी कुंकू ह्या दिवशी करणं चालत असतं आणि बहुतेक जण ह्या दिवशी हळदी कुंकू करतं ज्यांना इतर दिवशी जमलं नाही ते. आणि बघा आता बोरनान, ज्यांना इतर दिवशी बोरनान घालणं सुद्धा जमलं नाही लहान मुलांना, ते सुद्धा ह्या शेवटच्या दिवशी रथसप्तमीच्या दिवशी बोरनान घालतात मुलांना आणि हा दिवशी आपल्याला चालत असतं. म्हणजे ह्या शेवटच्या दिवशी सुद्धा हळदी कुंकू आणि बोरनान हे चालत असतं आणि सर्वजण ते घालत असतात, हळदी कुंकू करत असतात. एवढं महत्त्व रथसप्तमीला आहे आणि रथसप्तमीचा हा उपवास शक्यतो ज्यांना जमेल त्यांनी आवश्यक हा उपवास करायचा आहे, अवश्य करायचा आहे. आणि आपल्याला सूर्यनारायण देवतेबद्दल जी कृतज्ञता आहे ती व्यक्त करायची आहे आणि सूर्यनारायण देवतेची उपासना करायची आहे आणि आपल्या कुंडलीत सुद्धा सूर्यनारायण देवतेचं जे स्थान आहे ते आपल्याला बळकट करायचं आहे. तर बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.